हो, इथे मस्त चिकन वॉश करून घेतलेले. तर हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकून याची पेस्ट करायला ठेवलेलं. तर कांदा, टमाटा, कोथिंबीर घेतलेली कट करून आणि पेस्ट तयार झालेली. तर तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकायचा, मग कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा. जसे लोक कसे जळतात तसं कांद्यालाही थोडंसं तळवायचं. इथं गरम मसाले, बिर्याणी मसाला, हळद आणि मिरची पावडर हे सुखे मसाले घेतलेले. ते चांगला फ्राय झालेला आहे कांदा. त्याच्यात टोमॅटो टाकायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही पेस्ट केलेली होती ना ती टाकायची त्याच्यामध्ये. ती चांगली मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं. इथं जिरा राईस तांदूळ घेतले. तर मटण शिजल्यानंतर, चिकन शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं आणि थोडंसं पाणी गरम करूनही त्याच्यात अजून टाकायचं तांदूळाच्या हिशोबाने. तांदूळ चांगले वॉश करून घ्यायचे आणि मीठ टाकायचं. आणि वॉश करून झाल्यावरती त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि सर्व असं मस्त दिसतं बघा कसं दिसतं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, थोडंसं तूप टाकायचं आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. 4-5 शिट्ट्या घेतल्यानंतर बिर्याणी इज रेडी. बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.